नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण 21 ऑगस्ट 2022 रोजी जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली त्या परीक्षेमधले पेपर 1मधले सायन्स अँड टेक्नॉलॉजी अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर जे 20 प्रश्न विचारलेले होते त्यांचे संभाव्य उत्तरं जे आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर वन बाय वन आपण क्वेश्चन डिस्कस करू की काय त्याचे ॲन्सर्स असू शकतात. सगळ्यात पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरली जाते? तर पृथ्वी आणि ग्रह किंवा जे लांबचे तारे आहेत यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी जी मेथड वापरली जाते त्याला आपण पॅरलॅक्स मेथड म्हणतो. त्यामुळे ऑप्शन 1 जो आहे ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे की पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी पॅरलॅक्स पद्धती किंवा पॅरलॅक्स मेथड जी आहे ती यूज केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न, 101 ओहम रोध म्हणजे 101 ओहम रेजिस्टन्स असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवांतर म्हणजे व्होल्टेज जे ते 33 व्होल्ट आणि रेजिस्टन्स जो आहे तो 110 ओहम प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा म्हणजे करंट वाहतो. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल? आता आपल्याला या ठिकाणी व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स यांच्यामधलं रिलेशन जे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. जे आहे V=IR, व्होल्टेज करंट फ्लोईंग थ्रू द चॅनल इंटू रेजिस्टन्स ऑफ द चॅनल. मग आता या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज दिलं आहे 33, बरोबर. करंट आपल्याला माहीत नाही आहे, I इज अननोन. आणि रेजिस्टन्स दिलं आहे 110. तर I जो येतो तो आपला तो येतो 33/110 = 0.3, बरोबर. आता दुसरी कंडिशन आपल्याला काय दिली आहे, ज्या वेळेस 500 ओम रेजिस्टन्स असेल त्यावेळी जर त्या उपकरणातून त्या चॅनल थ्रू आपल्याला तेवढाच करंट वाहू द्यायचा असेल तर त्याच्या दोन टोकांमध्ये किती व्होल्टेज पाहिजे? म्हणजे करंट आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे, किती? 0.3. आणि आपल्याला व्होल्टेज विचारलं आहे. V सेम रिलेशन IR, V इज अननोन. करंट आपल्याला दिला आहे 0.3, बरोबर. आणि रेजिस्टन्स आपल्याला दिला आहे 500. तर या ठिकाणी हे उत्तर येतं 150, बरोबर. त्यामुळे ऑप्शन 4 150 व्होल्ट हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ह्या पेपरमध्ये साधारणतः 3 न्यूमरिकल विचारले गेले आहेत जे एकदम सोपे आहेत. त्याच्यामध्ये जास्त काय क्रिटिकल नाही, फक्त आपल्याला बेसिक फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे? तर इथं हा पण रिलेटिव्हली इझी क्वेश्चन होता. लोडस्टोन जो आहे Fe3O4 याला आपण नॅचरल मॅग्नेट म्हणून ओळखतो. त्यामुळे लोडस्टोन Fe3O4 ऑप्शन 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सोनार अर्थात साऊंड नेव्हिगेशन श्रेणी हे कशासाठी वापरलं जातं? सोनार आपल्याला माहिती आहे, सोनार म्हणजे काय? साऊंड नॅव्हिगेशनल रेंजिंग. ही टेक्निक कुठे यूज केली जाते? तर ज्या पाणबुड्या आहेत त्यांच्यामध्ये समुद्र तळापासनं आणि इतर सागरी ऑब्जेक्ट्सपासनं त्यांचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी सोनार अर्थात साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही यूज केली जाते टेक्नॉलॉजी. त्यामुळे ऑप्शन 4 जे ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आता हे इथं जर बघितलं प्रीनॅटल एक्झामिनेशन वगैरे याच्यामध्ये सोनोग्राफी येते, ते सोनार नाही आहे, राईट. तर ते वेगळं आहे. तर सोनार कुठे यूज केलं जातं? मेजरिंग मोशन अँड पोझिशन ऑफ द सबमर्ज ऑब्जेक्ट्स लाईक सबमरीन्स. सोनार मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच माहीत असेल काय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका ध्वनी तरंगांची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी 1000 हर्ट्स असून तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल, टाईम दिला आहे आपल्याला, तर कापलेलं अंतर काढा. आता या ठिकाणी आपल्याकडं स्पीड, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ यांचं एक रिलेशन आहे. ते काय आहे? तर V=N × लॅम्बडा. N म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. लॅम्बडा म्हणजे काय? वेव्हलेंथ. तर आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे 1000, बरोबर. म्हणजे 1000 गुणिले 0.25
0.25 म्हणजे उत्तर किती आलं आपलं याचं 250. बरोबर, 250 काय आलं आपलं स्पीड आला. आणि आता आपल्याला टाईम दिला आहे 5 सेकंद आणि डिस्टन्स विचारलं आहे. मग याच्यावरून आपण डिस्टन्स कसं काढणार? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. स्पीड किती आपला 250 आणि टाईम किती आहे 5 सेकंद. म्हणजे किती झालं 250 इंटू 5 बरोबर 1250 मीटर. तर या ठिकाणी 1250 आपल्याला ऑप्शन 2मध्ये दिसतं आहे 1250 मीटर. त्यामुळे ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर बेसिक फॉर्म्युले आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. सिम्पल न्यूमरिकल होतं हे पण. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. 2 समतल आरशांमध्ये एक मांजर बसली आहे आणि जर 2 समतल आरशांमधला कोन 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील? असे 2 प्लेन्स आहेत मिरर आणि त्यांच्यामधला अँगल जो दिला आहे दॅट इज 30 डिग्री आणि या आरशांच्या मध्ये मांजर बसलेले आहे. तर त्या मांजरीच्या आपल्याला किती प्रतिमा दिसतील? तर ज्यावेळी 2 समतल किंवा जे प्लेन मिरर्स 30 डिग्रीच्या अरेंजमेंटमध्ये आपण ठेवतो त्यावेळेस आपल्याला 11 ज्या आहेत त्या इमेजेस मिळतात. त्यामुळे मांजरीच्या आपल्याला 11 प्रतिमा किंवा 11 इमेजेस या ठिकाणी दिसतील. ऑप्शन 3 जे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे ह्या प्रश्नाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? तर या ठिकाणी ऑप्शन 3 इथिलीन जे आहे तो एक हार्मोन आहे जो रिस्पॉन्सिबल असतो वनस्पतीमध्ये वृद्धत्व किंवा एजिंग निर्माण करण्यासाठी. त्यामुळे ऑप्शन 3 इथिलीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या मादीचा डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नराबरोबर संकरण झाले तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? तर डोळ्यांचा रंग हा एक ट्रेट आहे ड्रॉसोफिलामधला जो सेक्स डिपेंडंट आहे. ते इथं दिलं आहे काय की त्यांनी काय केलं आहे क्रॉसिंग केली. कशाची? व्हाईट डोळ्यांचा रंग असणाऱ्या फिमेल ड्रॉसोफिला आणि रेड डोळ्यांचा रंग असणारे मेल ड्रॉसोफिला आणि यांचं ज्यावेळी संकर घडवून आणला जातो त्यावेळेस जी पहिली F1 जनरेशन आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामधले जे फिमेल्स आहेत त्यांच्या डोळ्यांचा रंग कुठला असणार आहे? ते ड्रॉसोफिलामध्ये रेड कलर जो आहे डोळ्यांचा तो डॉमिनंट ट्रेंड आहे. बरोबर, डॉमिनंट ट्रेट आहे तो. त्यामुळे ज्यावेळेस आपण ही क्रॉसिंग करतो व्हाईट रंग असणारा मादी आणि रेड रंग असणारे नर त्यावेळी F1 जनरेशनमध्ये फिमेल जे आहेत ते आपल्याला प्रिव्हॅलंटली लाल रंगाचे डोळे असणारे मिळतात आणि जे नर आहेत ते व्हाईट रंगाचे डोळे असणारे मिळतात. त्यामुळे ह्या ब्रीडिंगमध्ये ह्या संकरामध्ये आपल्याला F1 जनरेशनमध्ये जे फिमेल आहेत ते लाल रंगाचे डोळे असणारे मिळणार आहेत. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की रेड आईट फिमेल ड्रॉसोफिलाज इन F1 जनरेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात? आता बेसिकली इथं व्हायरॉइड जे आहेत ते व्हायरसेसपेक्षा कसे वेगळे आहेत ते आपल्याला सांगायचं. त्यांचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा काय गुणधर्म आहेत? तर बेसिकली पहिले स्टेटमेंट दिलं आहे विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात. राईट, व्हायरसपेक्षा जे आहेत ते व्हायरॉइड्स आकाराने लहान असतात. त्यामुळे हे स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे रिलेटेड टू व्हायरॉइड्स. त्यानंतर दुसरं दिलं आहे गोलाकार रायबोन्यूक्लिक ॲसिड रेणूने बनलेले असतात. म्हणजे काय की सर्क्युलर RNA मॉलिक्यूलने बनलेले असतात. तर हे स्टेटमेंट देखील या ठिकाणी बरोबर आहे. व्हायरॉइड जे आहेत ते सर्क्युलर RNA मॉलिक्यूलने बनलेले असतात. त्यानंतर तिसरं दिलं आहे RNA रेणू प्रथिन किंवा प्रोटीन आवरणाने आच्छादित असणे. तर हेच स्टेटमेंट इथं चुकीचं आहे कारण व्हायरॉइड्सचा RNA जो असतो तो प्रोटीन लेअरने कवर्ड नसतो. त्यामुळे C स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. आणि D स्टेटमेंट दिलं आहे की पादप पेशी म्हणजे वनस्पती पेशींना व्हायरॉइड संक्रमित करतात. तर हे बरोबर आहे की व्हायरॉइड जे आहेत ते प्लांट सेल्सला इन्फेक्ट करतात. त्यामुळे ऑप्शन आपला काय असणार आहे ज्याच्यामध्ये A, B आणि D हे बरोबर आहेत. तर पर्याय 1 मध्ये आपल्याला दिसतं आहे A, B आणि D हे जे आहेत ते विशेष गुणधर्म आहेत कोणाचे? व्हायरॉइडचे. त्यामुळे ऑप्शन 1 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत?
तर आता हा बेसिक क्वेश्चन आहे, बट याच्यामध्ये एक कन्फ्युजन होतं की दगडगोटे आणि वाळू, दगडगोट्याला माती म्हणायचं की नाही म्हणायचं. बट दगडगोटे वेगळे आणि खडक वेगळे. दगडगोटे हे मातीचे घटक असू शकतात आणि वाळू जे हा काय एक मातीचाच प्रकार आहे, बरोबर. सँडी सॉईल जी आपण म्हणतो, वाळकट माती, तर ती एक मातीचाच प्रकार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील काय मातीचं घटक आहे. बारीक माती आणि कुजलेले पदार्थ जे आहेत ते देखील मातीचे घटक आहेत. त्याचबरोबर रासायनिक पदार्थ जे आहेत ते देखील मातीचे घटक आहेत. आणि रंगद्रव्य जे डाईज आहेत मातीमध्ये असणारे, ज्याच्यामुळं मातीला वेगवेगळे रंग प्राप्त होतात, बरोबर, ते देखील काय आहेत मातीचे घटक आहेत. त्यामुळं ए, बी, सी आणि डी हा जो ऑप्शन आहे 3 हा मला या ठिकाणी योग्य वाटतो. तुमचं जर यावरती काही वेगळं मत असेल तर कृपया कमेंट करून सांगा ह्या प्रश्नाच्या संदर्भात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते. आता जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे त्याचे टॅक्सॉनॉमीमध्ये कशा प्रकारच्या स्टेप्स फॉलो केल्या जातात हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं काय असतं तर किंगडम, नंतर फायलम, नंतर क्लास, नंतर ऑर्डर, नंतर फॅमिली, नंतर जिनस आणि नंतर स्पेसीज, राईट. फॉर एक्झाम्पल होमोसेपियन्स, तर याच्यामध्ये होमो काय आहे जिनस आहे आणि सेपियन्स काय आहे स्पेसीज आहे. तर स्पेसीज जे आहे ते सगळ्यात शेवटी यायला पाहिजे, त्याच्या आधी जिनस यायला पाहिजे. तर आपल्याला बाकीचं सगळं माहीत नसलं आणि हे एवढं जरी माहीत असलं की सगळ्यात लास्टला स्पेसीज आणि आधी जिनस, तरी देखील आपण इथं इलिमिनेशन पद्धत वापरून उत्तर काढू शकतो. कारण स्पेसीज सगळ्यात शेवटी आपल्याला जे दिसतं आहे ते ऑप्शन 4मध्ये दिसतं आहे, बरोबर, आणि त्याआधी जिनस. त्यामुळे एलिमिनेशन पद्धतीनं देखील आपल्याला हे सगळं माहीत नसतं तरी देखील आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळालं असतं. पहिले किंगडम, नंतर फायलम, नंतर क्लास, नंतर ऑर्डर, नंतर फॅमिली, नंतर जिनस आणि नंतर स्पेसीज, हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. तर बेसिकली इकोसिस्टीममध्ये जे जैविक म्हणजे बायोटिक घटक आहेत आणि अजैविक अबायोटिक घटक आहेत ते एकमेकाशी कसे रिलेटेड असतात, कुठल्या प्रोसेस थ्रू रिलेटेड असतात हा प्रश्न विचारला. तर इकोसिस्टीमचे बायोटिक आणि अबायोटिक हे जे घटक आहेत हे प्रोडक्टिव्हिटी अर्थात उत्पादकता याने देखील रिलेटेड आहेत. त्यानंतर डिकम्पोजिशन म्हणजे कुजणं हे देखील त्या सायकलमध्ये मोडतं. त्यानंतर पोषणचक्र न्यूट्रियंट सायकलिंग हे देखील त्याच्यामध्ये मोडतं. आणि नंतर ऊर्जा प्रवाह एनर्जी फ्लो, बेसिकली हा जे पोषणचक्र आणि ऊर्जा प्रवाह हे फूड चेन किंवा फूड वेब याच्याशी रिलेटेड आहे. तर या ठिकाणी हे चारही जे प्रोसेस आहेत किंवा चारही ज्या क्रिया आहेत ह्या जैविक घटक आणि अजैविक घटक यांना एकमेकांसोबत जोडतात, बरोबर. म्हणजे एकूण ह्या चारही प्रोसेस थ्रू इकोसिस्टम जे आहे तिचे दोन्ही घटक जैविक आणि अजैविक एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळं हे चारही विधानं काय आहेत बरोबर आहेत. त्यामुळे ए, बी, सी आणि डी हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3मध्ये. ए, बी, सी आणि डी हे चारही विधानं बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पिच्युटरी ग्लँडच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. पिच्युटरी ग्रंथी या अंतस्त्रावी म्हणजे इंडोक्राईन ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलेमसमध्ये ती असते. ती अनेक संप्रेरके स्त्रवते. तर त्या ग्लँडच्या रिलेटेड काही 4 आपल्याला स्टेटमेंट दिलेत आणि कोणते बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं दिलं आहे तिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी म्हणतात, म्हणजेच काय की मास्टर इंडोक्राईन ग्लँड, बरोबर. पिच्युटरी ग्लँडला आपण मास्टर इंडोक्राईन ग्लँड म्हणतो. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर दिलं आहे बी, तिच्या पुढील भागाला न्यूरोहायपोफायसिस तर मागील भागाला ॲडिनोहायपोफायसिस म्हणतात. आता हे स्टेटमेंट जर व्यवस्थित आपण बघितलं तर पुढील भागाला ॲडिनोहायपोफायसिस म्हणतात आणि मागच्या भागाला न्यूरोहायपोफायसिस म्हणतात. त्यामुळे स्टेटमेंट बी जे आहे ते चुकीचं आहे, कारण ते उलटं दिलं. पुढच्या भागाला काय म्हणायला पाहिजे ॲडिनोहायपोफायसिस आणि मागच्या भागाला न्यूरोहायपोफायसिस. त्याच्यामुळं स्टेटमेंट बी जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर स्टेटमेंट सी दिलं आहे, पिच्युटरीच्या मागील भागातून ऑक्टिटोसिन आणि वेसोप्रेसिन हे संप्रेरके स्त्रवतात, बरोबर आहे. पिच्युटरीच्या मागील भागातून म्हणजे पोस्टेरियर रिजनमधून, पोस्टेरियर रिजनमध्येच या ठिकाणी काय असतो न्यूरोहायपोफायसिस असतो. याच्यामधनं ऑक्सिटोसिन आणि वेसोप्रेसिन हे दोन जे आहेत हार्मोन सिक्रेट होतात. त्यामुळे स्टेटमेंट सी इज राईट.
पिच्युटरीच्या मागील भागात म्हणजे पोस्टेरियर भागामध्ये म्हणजेच न्यूरोहायपोफायसिसमध्ये ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन हे दोन हार्मोन सिक्रेट होतात. त्यामुळे स्टेटमेंट सी इज राईट. त्यानंतर स्टेटमेंट डी, STH, TSH आणि ACTH हे हार्मोन्स ॲडिनोहायपोफायसिसमधून स्रवतात. बरोबर. हे जे 3 हार्मोन्स आहेत STH, TSH आणि ACTH हे अँटेरियर पिच्युटरीमधनं म्हणजेच ॲडिनोहायपोफायसिसमधून स्रवतात. तर स्टेटमेंट डी जे ते या ठिकाणी राईट आहे. ऑप्शन 1मध्ये आपल्याला हे उत्तर सापडतं आहे. स्टेटमेंट A, C अँड D आर राईट. स्टेटमेंट A, C अँड D आर राईट. त्यामुळे ऑप्शन 1 जे ते या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमरिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते? बरोबर. रिस्पिरेशनची जी क्रेब सायकल आहे त्याच्यामध्ये फ्युमरिक ॲसिडचं कन्व्हर्जन मॅलिक ॲसिडमध्ये कोणत्या प्रोसेस थ्रू होतं? तर फ्युमरिक ॲसिडचं मॅलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी त्याच्यामध्ये वॉटरचं मॉलिक्यूल जो आहे तो ॲड व्हायला लागतो. H2 मॉलिक्यूल ॲड व्हायला लागतो. तर H2चं ॲडिशन किंवा पाण्याचं ॲडिशन म्हणजे काय तर हायड्रेशन. तर हा मॉलिक्यूल ॲड करण्यासाठी कुठली प्रोसेस असणार आहे? तर ती हायड्रेशन असणार आहे. त्यामुळे ऑप्शन 4 जे ते आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी टिंबटिंब रचनेत घेरलेला असतो. तर हा रिलेटिव्हली सोपा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की डायमंडमध्ये जी कार्बन ॲटम्सची संरचना किंवा स्ट्रक्चर जे असतं ते टेट्राहेड्रॉन टाईपचं असतं. त्यामुळे अणू जे आहेत ते एकमेकांसोबत टेट्राहेड्रली सराउंडेड असतात. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं उत्तर असणार आहे. आता इथं टेट्रागोनली आणि टेट्राहेड्रली याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन झालेलं नसावं. टेट्रागोनल वेगळं आणि टेट्राहेड्रल वेगळं राईट. तर ऑप्शन 2 जे ते या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. ट्रिशियमचा अनुक्रमांक टिंबटिंब आहे. तर ॲटॉमिक नंबर ऑफ ट्रिशियम इज डॅश डॅश. आता ट्रिशियम काय तर हायड्रोजनचा एक आयसोटोप आहे. बरोबर. त्यामुळे त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे दॅट इज सेम ॲज हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे तर ट्रिशियमचा पण 1 आहे. बट ट्रिशियममध्ये वेगळं काय तर त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स जे आहेत ते जास्त आहे म्हणून तो काय आहे हायड्रोजनचा एक आयसोटोप आहे. त्यामुळं आपलं ऑप्शन 4 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे की ट्रिशियमचा ॲटॉमिक नंबर देखील काय आहे 1 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंबटिंब भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. पृथ्वीचं जे वातावरण आहे त्याच्या कुठल्या भागामध्ये कुठल्या लेअरमध्ये हवेचा सुमारे 70% भाग असतो? तर वातावरणाचा सगळ्यात जास्त भाग जो आहे तो ट्रोपोस्फिअरमध्ये असतो. जवळपास 70 ते 80% जी हवा जी आहे जे वातावरण आहे ते ट्रोपोस्फिअरमध्ये आपल्याला आढळतं. पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा जो आहे तो थर आहे हा ट्रोपोस्फिअर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. दिलेल्या संयोजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील विमुक्त जोडी विमुक्त जोडी, बंधित जोडी बंधित जोडी आणि विमुक्त जोडी बंधित जोडी यांची जी विद्युतस्थितिक प्रतिकर्षण हे मराठीमध्ये बघितलं तर आपल्याला समजणार नाही. बट इंग्लिशमध्ये रिलेटिव्हली सोपं आहे क्वेश्चन अंडरस्टँड करायला की इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन फोर्स जो आहे तो कुठल्या इलेक्ट्रॉन पेअरमध्ये सगळ्यात जास्त असतो आणि कसा तो घटत जातो क्रम हे आपल्याला विचारलेलं आहे. तर इलेक्ट्रॉन पेअर दिल्यात लोन पेअर, त्यानंतर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर आणि नंतर लोन पेअर आणि बॉन्ड पेअर आणि यांची डिक्रीजिंग ऑर्डर विचारली. मग सगळ्यात जास्त जे इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन आहे ते कशामध्ये? तर लोन पेअरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन सगळ्यात जास्त असतं. त्यानंतर जे येतं ते लोन पेअर आणि बॉन्ड पेअरमध्ये आणि सगळ्यात कमी जे रिपल्शन असतं ते असतं बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअरमध्ये जे आपल्याला दिसतंय ऑप्शन 2मध्ये. सगळ्यात जास्त लोन पेअर नंतर लोन पेअर आणि बॉन्डेड पेअर नंतर बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर. तर ऑप्शन 2 जे ते या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. टिंबटिंब यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. तर आता एकंदरीत ही मोल आणि ॲव्होगाद्रोज नंबर याच्याशी रिलेटेड संकल्पना आहे आणि त्या बेसिसवरती हा प्रश्न विचारला. 250 ग्रॅम आयोडीन स्फटिक, 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड, 45 ग्रॅम पाणी आणि 10 ग्रॅम हायड्रोजन वायू.
तर याच्यामध्ये आपल्याला बेसिकली काय करायचं आहे, मोलिक्युलर मास जे ते प्रत्येकाचं फाइंड करायचं आहे. तो आता बघितलं 250 ग्रॅम आयोडीन स्फटिक, आयोडीनचा मोलिक्यूल जो तो काय I2 असतो आणि इथं ऑटोमिक मास त्याचं किती आहे 127 आहे आणि मोलिक्युलर मास जवळजवळ 253 पॉईंट समथिंग येतं बरोबर. त्यामुळे 250 ग्रॅममध्ये काय असणार आहे, ऑलमोस्ट 1 मोल असणार आहे आयोडीनचा. त्यानंतर 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड. आता CO2मध्ये जर बघितलं, कार्बनचं ऑटोमिक मास 12, ऑक्सिजनचं 16, 16 32 आणि 12 44 आणि 22 त्याच्या अर्धेच होतं, म्हणून इथं काय 0.5 मोल आहे बरोबर, 0.5. त्यानंतर 45 ग्रॅम पाणी H2O म्हणजे 2 आणि ऑक्सिजन किती H2O 16, म्हणजे या ठिकाणी किती झाले 16 आणि 2 18, 18 दुने 36 आणि प्लस 9 45 म्हणजे ऑलमोस्ट 2.5 मोल. आणि इथे 10 ग्रॅम हायड्रोजन. आता हायड्रोजनचा जो मॉलिक्यूल आहे तो H2 1 + 1 2 आणि 10 ग्रॅममध्ये त्याचे किती मोल्स येतील 5 मोल बरोबर. तर आता एका मोलमध्ये जे असतं अवोगाद्रो नंबरनुसार 6.022 × 10⁻23 मोलिक्युल्स. बट आता इथं सगळ्यात जास्त मोल कोणाचे आहेत, ते हायड्रोजनचे आहेत, किती 5 मोल्स बरोबर. आयोडीनचा किती आला ऑलमोस्ट 1 मोल. त्यानंतर पाण्याचे किती आले ऑलमोस्ट 2.5 मोल, कार्बन डायऑक्साईडचे 0.5 मोल आणि 10 ग्रॅम हायड्रोजनचे 5 मोल. त्यामुळे सगळ्यात जास्त मॉलिक्यूल जे आहेत ते 10 ग्रॅम हायड्रोजन गॅसमध्ये असणार आहेत. तेव्हा ऑप्शन 4 जे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, Fe2O7-4 हा जो आयन आहे बरोबर, याच्यामध्ये व्हीची ऑक्सिडीकरण स्थिती किती आहे, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ व्ही. आता या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की यांचे ज्यावेळेस आयन असतो ना त्यावेळेस यांच्या सगळ्यांचे ऑक्सिडेशन स्टेटची सम जी आहे ती टोटल त्याच्यावरचा जो चार्ज आहे त्याच्या बरोबर असते. आता इथं V2, आता व्हीची ऑक्सिडेशन स्थिती आपल्याला माहीत करायची, तर ज्याला आपण X म्हणू, X इंटू हे जे 2 आहेत हे 2 बरोबर, प्लस काय दिलं आपल्याला O7. आता ऑक्सिजनची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती -2 असते कायम, इंटू 7 = -4. आता हे समीकरण जर आपण सोडवलं तर आपल्याला काय म्हणतो 2x - 14 = -4, म्हणजेच काय 2x = 10 आणि x = +5, म्हणजे +5 जी आहे ती या ठिकाणी व्हीची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. त्यामुळे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, बाकीच्या सब्जेक्टचे देखील व्हिडिओज आपण लवकरच चॅनलवर पोस्ट करतो. याच्या आधी आपण जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा जो व्हिडिओ होता आन्सर कीचा तो अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर काही उत्तरांमध्ये कन्फ्युजन वाटत असेल किंवा तुमच्यामध्ये जर उत्तरं वेगळे असतील तर कृपया कमेंट करून कळवा, जेणेकरून बाकी सगळ्यांना तो अपडेट मिळेल. त्याचबरोबर कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर @ज्ञानमित्र हा आपला टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळतील. थँक्यू व्हेरी मच.